हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची टोटल आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत, तर 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेतलेला आहे, तर 9.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर खालची पण पट्टी आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण इथं अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेलं आहे. खालची पट्टी पण आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लाउज पीस जे ओपन करून घेऊया. ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टीप मारून घेऊया. त्यानंतर गळा जे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याची कटिंग थोडी वेगळी आहे, म्हणून व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळा जे कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाउज पीसला आता आपण इथं पलटून घेऊया. अशा पद्धतीने जे कोपरा आहे अगदी व्यवस्थित आपण इथं बाहेर काढून घ्यायचा आहे. तर दोन्ही पार्ट आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे अशा प्रकारे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं दाब टीप मारून घेऊया. अगोदर आपल्याला खालच्या साईडला दाब टीप मारून गळ्याला पण दाब टीप मारायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होऊ नये, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर दुसऱ्या पार्टला पण आपण इथं टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं साईडला पण टीप मारून घेतलेला आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. तर दोन्ही ब्लाउजचे जे पार्ट आहे इथं तयार करून घेतलेले आहे आपण इथं अशा प्रकारे. तर आपण अशा प्रकारे खालचा जो कापड कट करून घेतलेला आहे ते अशा प्रकारे व्ही आकार मध्ये आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथं या कापडाला साईडला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी कापड जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, बघू शकता. 1-1 इंच आपण इथं साईडला एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं व्ही आकारमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं साडीचाच कपडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अस्तरला वरच्या साईडला सेट करून खालच्या साईडला अगोदर आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ओपन करून घेऊया. वरच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर आपण इथं कापड आणि अस्तर फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं पॅचच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. जसं आपण अस्तर कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचा आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या वरती पायपिंग लावून घ्यायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे 1.5 इंचाचा आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे. तिरपी डबल फोल्ड करून अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला ठेवून टीप मारून घ्यायचं आहे.
हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा. बऱ्याच वेळेस आपल्याला पायपिंग लावताना कन्फ्यूज होतो. तर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडला कट मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं साईडला कट करून घेतलेला आहे. त्यानंतर पायपिंगला आतल्या साईडला फोल्ड करून आपण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायचं वरच्या साईडला. बऱ्याच बायकांना पायपिंग लावता येत नाही, तर हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की पायपिंग कसं लावलेलं आहे. तर पॅचच्या वरती आपण इथं पायपिंग जे हे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपचे जे डिझाईन आहे आपण इथं एकावर एक ठेवून आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता सेंटरमध्ये आपण इथं वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर जे त्रिकोणी शेपचे आपण डिझाईन बनवलेलं आहे पॅचच्या वरच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे पॅचच्या खालच्या साईडला ठेवून आपण त्रिकोणी शेपचा डिझाईन टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा साईडचा पार्ट घेऊन अशा पद्धतीने आपल्याला इथं सेट करून टिप मारून घ्यायचा आहे साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडचा पण अशाच प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगत आहे मी तुम्हाला. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्हाला बनवायला अगदी सोपा जाईल. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. बऱ्याच बायकांना चौकोनी गळा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं खालच्या साईडला लेस लावून घेऊया. तर बघू शकता व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यामध्ये नॉट ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे, तर तुम्ही पण असा डिझाईन नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण इथं लटकनला जे आहे ओपन करून घेऊया. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ओपन करून घेतलेलं आहे. गळ्याच्या वरच्या साईडला आपण इथं 3 इंच जागा सोडून आपण इथं लटकनला लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं एक बटन लावून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा पद्धतीने कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. बघू शकता. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.